आज अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपणाशी हितगुज करायची आहे. ज्या अकोले तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना काही ज्या समस्या समोर येत असतात. नुकतंच एक शेतकऱ्यांची फसवणूक झालेलं प्रकरण समोर आलं आणि लागली शेतकऱ्यांचे फोन सुरू झाले. कुणाच्या गायींचे पैसे बुडालेले आहेत, व्यापाऱ्यांनी फसवणूक केली आहे. कुणाच्या कांद्याचे पैसे बुडालेले आहेत, व्यापाऱ्यांनी फसवणूक केली आहे. कुणाच्या आवळ्याचे पैसे बुडालेले आहेत, आवळा उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी फिर्याद देत आहेत. अशा पद्धतीनं ऊसाचं असेल, टोमॅटोचे असतील, संपूर्ण व्यापाऱ्यांचा गलथानपणा या ठिकाणी नेहमीच समोर येत राहिलेला आहे. हा विषय सातत्याने 5-25 वर्ष सार्वजनिक जीवनात शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना आम्हाला सातत्याने हे प्रश्न आमच्या समोर येतात. परंतु कुठेतरी मी सत्ताधारी पक्षात आहे, असे प्रश्न उचलावेत की नाही उचलावेत अशा समस्या डोळ्यासमोर येतात. परंतु आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना रस्त्यावरची लढाई आणि सत्तेतील लढाई ही दोन्ही आमदार साहेबांनी नेहमीच केलेली आहे. आमच्याही बाबतीत त्यांनी आम्हाला कधीही मनाई केली नाही. आंदोलनाच्या बाबतीत त्यांनी कधीही आम्हाला थांबवलं नाही. कोविडच्या काळात रेमडेसिवीरचा प्रश्न असेल, ऑक्सिजनचा प्रश्न असेल, आमच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आमदार साहेबी आंदोलनात उतरले. आणि आजही मी शेतकरी नेता म्हणून त्या ठिकाणी ते एखादं संघटनेचं कडमेराचं पद देऊन मला खुश करू शकत होते. परंतु त्यांनी मला स्पष्टपणाने सांगितलं, तू शेतकऱ्यांचा नेता आहे आणि शेतकऱ्यांचा नेताच राहशील. आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सत्तेत असू, अगर सत्तेच्या बाहेर असू, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न आमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. म्हणून माझी तमाम व्यापारी बांधवांना विनंती आहे, जर गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या घामाचं दाम चोरण्याचा कुणी प्रयत्न केला तर सबक शिकवली जाईल. या ठिकाणी आत्ता फक्त काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांवरती त्या ठिकाणी फिर्याद देण्याचा कार्यक्रम आपण हातात घेतलेला आहे. प्रथमतः फिर्याद देऊ, कोर्टाची लढाई कोर्टात करू. आदरणीय भरपूर आपले सर्व वकील मंडळी आहेत, ते या ठिकाणी मदत करण्यासाठी तयार आहेत. आपण कोर्टाची लढाई करू. परंतु माझी तमाम शेतकरी बांधवांना विनंती आहे, आदिवासी बांधवांना विनंती आहे, त्या ठिकाणी आपली फसवणूक त्या ठिकाणी होते, ही आमच्या निदर्शनास आलेली आहे. आता नुकतंच एक प्रकरण आलं, आदिवासी विभागामध्ये गाडी फिरते आहे आणि जे रेशनिंगचा तांदूळ आहे, धान्य आहे, ते विकायचं आहे का असं ज्यावेळी त्या ठिकाणी माईकवरून सांगितलं जातं, न विकणाराही माणूस त्या ठिकाणी त्या गाडीजवळ येतो आणि कुठेतरी धान्य विकतो. अशा पद्धतीनं विविध समस्या, हिरड्या बेहड्याचा प्रश्न असेल, आदिवासी बांधवांचं मुख्य जे उत्पादन आहे त्या ठिकाणी अतिशय कष्टपूर्वक त्या ठिकाणी हिरड्या बेहड्याचं त्या ठिकाणी उत्पादन आदिवासी समाज त्या ठिकाणी माझा बांधव घेतो आहे. परंतु त्याच्या हिरड्याला कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी बाजारभाव मिळत नाही, तोही त्या ठिकाणी समस्याग्रस्त आहेत. म्हणून या सर्व समस्या घेऊन काल काही राजस्थानची मंडळी या ठिकाणी शेतकरी आले आणि अकोल्यामध्ये त्यांची फसवणूक झाली. अकोल्यातून फसवणुकीला सुरुवात झालेली आहे. आणि मग राज्याचं काय? अकोल्यातच जर व्यापारी आपल्या बांधवांची फसवणूक करत असतील, परदेशी परराज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत असतील, तर अकोला जातोय कुठं? या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न या निमित्ताने भेडसावत आहेत. दुसरा एक, शासनाच्या बाजूने आमचं मागणं आहे, 12-13 रुपये किलोनी त्या ठिकाणी हमीभावाने आपण कुठे कशाच्या माध्यमातून कांद्याची खरेदी चालू केली, ती अकोल्यात झालेली नाही. म्हणून या ठिकाणी जे
आदरणीय तिकांडी साहेब आहेत, बाजार समितीचे सभापती, त्यांना विनंती आहे, प्रयत्न करा. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कांद्याला हमीभाव मिळावा ही आमची अपेक्षा आहे. परंतु येथील शेतकऱ्यांनी कांदा विकायला न्यायचा कुठे आहे? संगमनेरला न्यायचा आहे का दिल्लीला न्यायचा आहे? अरे, ज्यावेळी हा कांदा 1 नंबर नसेल, रिजेक्ट केला जाईल, रिजेक्शनमध्ये टाकला जाईल, त्यावेळी तो शेतकरी पुन्हा अकोल्यात तो कांदा घेऊन येणार आहे का? म्हणून अकोल्यातच याच बाजारपेठेमध्ये आम्ही तर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी कसोशीने प्रयत्न करू. परंतु बाजार कमिटी असेल, आदरणीय या ठिकाणचे खासदार असतील, आमदार साहेब असतील, यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावेत आणि कांद्याला भाव मिळावा म्हणून जे केंद्र चालू झाले आहेत ते अकोल्यातही चालू करावेत अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.